टेंभीनाका येथील नवरात्र उत्सवात यंदा बृहदेश्वर मंदिर देखावा दर्शनाला भाविकांची एकच गर्दी. धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील नवरात्र उत्सवाची माहिती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश-विदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे. 1978 साली ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंदीगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. आज उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक 23 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सहकुटुंब देवीचा अभिषेक, पूजा, आरती मनोभावे केली. यावेळी विभागप्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे अनेक इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. लांब लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला आले होते. यावेळी विविध भजन कीर्तनही सादर करण्यात आले. संपूर्ण वातावरण एकंदरीत भक्तिमय झाले होते.